व्यासपीठावर तुम्ही पाहता आदरणीय मान्यवर विजयजी शिंगर त्यांच्या शुभ हस्ते अगदी पाहायला गेलं तर शुभम कातकरीला अगदी सामनावरची ट्रॉफी मात्र इथे दिली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन शुभम कातकरी, आपण मॅच जिंकलात आणि विजय शिंगर त्यांच्या शुभ हस्ताना अगदी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. अगदी कॉंग्रॅच्युलेशन शुभम कातकरी, प्रथमतः आपण मॅच जिंकल्या आणि पाहायला गेलं तर संपूर्ण टीमनं चांगला प्रदर्शन केलाय, चांगला खेळ दाखवला. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? टीम खूप सुंदर खेळले, पुढची पण मॅच खेळायचे प्रयत्न करू. थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन. टॉस साठी देखील थांबायचं आहे आपण. चला, ओरिजिनल कुंडेवाल संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे, इथे उपस्थित आहेत आणि अगदी विजयजी शिंगर त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. चला, टॉस कॉईन आणायचा आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघाला फार महत्वाची मॅच आहे. जो संघ इथून जिंकेल तो टॉप पाहायला गेलं तर 10 मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि आता इथून टॉप 10 मध्ये कुठला संघ दाखल होईल नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडला गाव देवी ओरिजिनल कुंडेवाल. टॉस जिंकल्या, प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. अगदी पाहायला गेलं तर समोरचा संघ चांगला आहे. कितपत धावेंवर आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुमच्या वाटेला आले बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना पाहिलं तर मॅच पाहिली 75 धावेंचं भलं मोठं आव्हान त्यांनी अगदी उभारलं होतं. त्यांच्या अगेन्स्ट कितपत धावेंचं लक्ष्य उभारण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 5 ओव्हरमध्ये आम्ही कमीत कमी 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. परंतु विचार केला तर 75 धावा आणि त्यांच्या अगेन्स्ट 55 किंवा 65 धावा ह्या मात्र कमी कुठेतरी पडतील. परंतु चांगल्या चांगल्या धावा जमा करण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही कराल. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमला. आणि तत्पूर्वी जाऊया आपण विजयजी सिंगर त्यांच्याकडे. अगदी पाहायला गेलं तर हिरामनजी कातकरी साहेबांना अगदी पाहायला गेलं तर 2 गाणे आले आहेत, त्यांच्या नावावर आहेत. परंतु ते आज पाहायला गेलं तर विजयजी शिंगर त्यांच्या मुखातून त्यांना ऐकायचं आहे. तर जाऊया आपण त्यांच्याकडे. हल 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 तर माझा नवीन गीत गाणी येत आहे, तुम्हाला लवकर बघायला भेटेल. आई तुझ्या डोंगराची, आई तुझ्या डोंगराची ओढच फार, आई तुझ्या डोंगराची ओढच फार, येतय मी ग डोंगुरा. आग कारली गावाची माऊली बसली गो कारले डोंगुरा. सदैव असतय माया आई, सदैव असतय माया ग माऊले. आई तुझ्या भेटीला, आई येते तुझ्या भेटीला. आई कारली गावाची एकवीर पावतई नवसाला, आई कारली गावाची एकवीर पावतई नवसाला. हॅलो, एकदा विजय, एकदा आयोजकांना जगदीश दादा पाटीलचा आवाज ऐकायचा आहे. पहिला गाव माझा जांभरी होता, हिरवी हिरवी झाडांशी बनलेला होता. पण आता बदल जाम झालाय, माझे गावाने विरडांनी आईलाय. पण आता बदल जाम झालाय, माझे गावाने विरडांनी आईलाय. गावांचा घर माझा जांभरी होता, समोर वटा मागे गाईचा गोटा. पण आता बदल जाम झालाय, माझे गावाने विरडांनी आईलाय. एकदा विजयसाठी जोरदार आला. आणखीन विशेष आहे, एकदा परमेश मालींचं, दादा परमेश मालींचा आवाज नक्की जगदीश दादा पाटील खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि आमचे खास दोस्त आहेत. आणि नक्कीच आता परमेश दादा माळी यांचाही आवाज ऐकायचा आहे प्रेक्षकांना. आई गाव देवी
दरवाजा नयल काही आरतीची जाईली हे उघड उघड दरवाजा नयल काही आरतीची जाईली पाच दिवी लाविले आई तुझ्या पायरीला तुझा दिमाया तुझा शिवशक्ती आई तुला आराधना केली गाई तुला आराधना केली हे उघड उघड दरवाजा नयल काही आरतीची सायली. एकदा विजयसाठी जोर दाटेल. अजून विशेष आहे, आता एकनाथ दादा मालींचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे विजय दादाच्या मुखातनं. कारण विजय दादा समोर खऱ्या अर्थानं दोन सॉन्ग आले होते मला, त्याने ते गायलेत. अजून 2 सॉन्ग आलेले आहेत, तेही त्यालाच गायचं आहेत. आणि आज अजून एकदा एकनाथ दादा मालींचा आवाज तुम्ही आम्हाला ऐकायला पाहिजेच या प्रेक्षकांना. कारली गावाची तू माऊली आई तुझी नजर भक्तांवारी गाई तुझी नजर भक्तांवारी आई बसली कोंबड्यावरी तुझी नजर भक्तांवरी तुझी नजर कोंबड्या भक्तांवरी आई तू बसली कोंबड्यावरी आई तुझी कृपेची सावली आई तुझी कृपेची सावली आई माझी बसली ग डोंगुरी बसली ग डोंगुरी. थँक्यू, धन्यवाद दादा. आणि विजयसाठी एकदा जोरदार आला. विजय, आयोजनाबद्दल काय म्हणणार? आयोजन तुला वाटलं कसं आज? कारण साक्षात गेल्या वर्षीही आपण खूप एन्जॉय केलं होतं, याही वर्षी तुला या स्पर्धेत